नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे. तर घरामध्ये पनीर शिल्लक होतं तर त्याचं काय बरं करावं असा विचार केला आणि आता आपण आज त्याच पनीरपासून एक मस्त रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे पनीरची खीर. चला तर मग सुरू करू. आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्याच्यावर एक पातेलं ठेवायचं आहे. या पातेल्यामध्ये 2 मोठी वाटी दूध आहे, म्हणजे जवळजवळ 2 ग्लास दूध घ्यायचं आहे. आता हे उकळवून आटवायला ठेवायचं आहे. आता आपल्याला दूध याच्यातलं थोडंसं आटवून घ्यायचं आहे. तर इथे आहे दूध आपल्याला उकळवायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरी कृती करणार आहोत. आता इथे एक ताट घ्यायचं आहे. ह्या ताटामध्ये एक छोटी वाटी पनीर आहे, ते टाकून घ्यायचं. आता हे पनीर थोडंसं कुस्करून घेऊ. त्याला चांगलं कुस्करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गाठी राहिल्या नाहीत पाहिजे. आता हे कुस्करून झालेलं आहे. याच्यामध्येच हे 2 चमचे बारीक रवा आहे, हा चाळून घेतलेला आहे, त्यामध्ये टाकून घेऊ. आता हे मिक्स करून घेऊ. आता ह्याच्यामध्ये रवा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. तर हे चांगलं हाताने मिक्स करून घेऊ. त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आता इथे हाताने थोडंसं ह्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे हे पनीर चांगलं मऊ होईल. तर हे बघा, एकदम असं मऊ बनवून झालेलं आहे. हे बघा, आता आपण याचे गोळे बनवायला घेऊ. आता गोळे बनवण्या अगोदर इथे आपण दूध तापायला ठेवलेलं होतं. दुधाला एक उकळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ही अर्धी वाटी साखर टाकून घेऊ. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे आपल्याला साखर पण विरघळायची आहे आणि दूध पण थोडंसं आटवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण ह्या पनीरचे छोटे गोळे बनवून घेऊ. तर ह्याचं ह्याला हातावर चांगलं असं गोल करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर पनीरचे सर्व गोळे इथे बनवून झालेले आहेत. इथे दूध पण उकळलेलं आहे आणि थोडंसं आटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे गोळे सोडणार आहोत. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि एक एक गोळे असे सोडून घ्यायचे आहेत. सर्व बाजूंनी हे गोळे सोडून घ्यायचे आहेत. एका जागेवर सोडायचे नाही आहेत. एका जागेवर सोडल्याने एकावर एक हे चिकटून राहतील, म्हणून असे सर्व बाजूंनी आपल्याला हे गोळे सोडून घ्यायचे आहेत. आता हे सर्व गोळे सोडून झालेले आहेत. गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि हे आणखीन थोडं दूध आटवून घ्यायचं आहे. आता ह्या दुधामध्ये केशर टाकून घेऊ. या केशराने आपल्या खिरीला रंग पण छान येतो आणि स्वादही छान लागतो. आता थोड्या वेळेला आटवून घ्यायचं आहे. हे बघा, केशरमुळे खिरीला थोडासा रंग पण आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम टाकू शकता. तर हे बघा, दिसायला पण किती छान दिसत आहे ते गोळे. आता ह्याला आणखीन 1 मिनिट आटवून घेऊ. गॅस मध्यम ठेवायचा आहे. हे बघा, मस्त गोळे दिसत आहेत. तरी हे बघा, इथे दूध चांगलं आटलेलं आहे आणि ह्या पनीर खीरला कलर पण मस्त आलेला आहे. आता आपण ही आपली
पनीर खीर तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि ह्याला एका वाटीमध्ये काढून घेऊ. तर इथे बघा पनीर खीर बनवून तयार आहे. तुम्ही अशाच प्रकारे पनीर खीर नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.